आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटलाय। त्यावर उतारा म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाहिले जाते। पण हाच मागासवर्ग आयोग आता चर्चेत आलाय तो राजीनामा सत्रामुळे। आधी 2 सदस्यांचे राजीनामे आणि त्यानंतर थेट अध्यक्षांनीच राजीनामा दिला। आता यावरून आरोपांचा मोह उठला नाही तर नवल। पण आणखी एक वेगळीच बाजू या सगळ्याच्या निमित्तानं समोर आली आहे आणि ती म्हणजे सरकार आणि छगन भुजबळ यांच्यातल्या संघर्षाची। मागासवर्ग आयोगावरून भुजबळ विरुद्ध सरकार। निरगुडेंच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिलाय। आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप निरगुडे यांनी केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात रान पेटलंय। अशातच ज्या आयोगावर आरक्षणाची आवश्यक माहिती गोळा करण्याची जबाबदारी आहे त्या राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र सुरू झालंय। संजय सोनावणे, BS किल्लारीकर, लक्ष्मण हाके आणि आता आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिलाय। राज्य सरकारमधील 2 मंत्री आयोगावर दबाव टाकत असल्याचा आरोप राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी केलाय। सरकारला हवी तशी माहिती तयार करून देण्यासाठी प्रचंड दबाव असल्याचं निरगुडे यांनीही म्हटलंय। भुजबळांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मला सुद्धा त्याच्याबद्दल मोठं ते गूढ वाटतंय आणि याच्या पाठीमागे नक्की काहीतरी तर कारण आहे, पण ही सगळी मंडळी जी आहेत ती स्पष्टपणे बोलत नाही आहे। हे फक्त 2 मंत्र्यांचा दबाव आला, सरकारचा दबाव आला, पण काय दबाव आला, कशासाठी दबाव आला ते त्यांनी सांगितलं पाहिजे। परंतु हे काय आहे की कुठून तरी दबाव आल्याशिवाय हे 3-3, 4-4 लोक जे आहेत हे राजीनामा देणार नाहीत। कदाचित आता मराठा आयोगाबद्दल काही निर्णय घ्यायचे असतील। आता मागासवर्गीय आयोग मागासवर्गीय राहिला पाहिजे, तो मराठा आयोग होता कामा नये। शासन तुम्ही लिमिटेड स्कोपमध्ये काम करा, कमी कालावधीमध्ये काम करा। काय करतायत आता सध्या, आज काय झालं, क्वेश्चनर बनला का, निकष बनले का, म्हणजे असं मी कुठल्या मंत्र्याचं अथवा कुठल्या माणसाचं नाव घेणार नाही, परंतु शासनाचा आयोगाच्या कामकाजासंदर्भात इंटरफेरन्स होता की जो आम्हाला आमच्या आयोगातल्या सदस्यांमध्ये आणि अध्यक्षांबरोबर आमच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये आम्ही त्या व्यक्त केलेल्या होत्या। अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या वेळोवेळच्या त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की आपल्या या स्वायत्ततेवरती हा इंटरफेरन्स आहे। मागच्या काळामध्ये जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं। खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं। आमच्या काळातही आयोग तयार झाला होता, पण आम्ही एकही कार्यकर्ता त्याच्यावर घेतला नाही। आम्ही अभ्यासक घेतले, त्यांनी कार्यकर्ते घेतले होते आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली? माननीय शरद पवार साहेबांची घेतली, कारण त्यांची नियुक्ती शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादींनी त्या आयोगावर केली होती। पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही, माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये 10 सदस्यीय मागासवर्ग आयोगाची स्थापना केली। जून 2021 मध्ये आयोगाचे सदस्य नियुक्त करण्यात आले। राज्यात कोणत्या जाती मागास आहेत हे ठरवण्यासाठीचे निकष निश्चित करण्यात आले। निकषांच्या आधारे नव्या जातींचा मागास वर्गामध्ये समावेश करणे, मागास प्रवर्गातील समाविष्ट जातींच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्याचा न्यायनिवाडा करणे, मागास जातींची सामाजिक आणि आर्थिक स्थिती कशी आहे हे तपासून त्याचा अहवाल राज्य सरकारला देणे याची जबाबदारी आयोगाकडे होती। मागासवर्ग आयोगाच्या 4 सदस्यांच्या राजीनाम्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना धक्का बसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे। तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला, तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधून समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता, पण तो सभागृहापासून लपवून ठेवला। जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे। सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। राज्य मागासवर्गीय आयोगांना काम करण्याची मोकळीक न
मिळत नाही असं दिसतंय. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याने आवश्यक असणाऱ्या मेरिटनं काम करण्यास मज्जाव करून त्यांना त्यांच्यावर दबाव येतो आहे आणि म्हणून ते राजीनामा देत आहेत असं ते म्हणत आहेत. त्यामुळे राज्य सरकारचं हे फेल्युअर आहे. राज्य सरकारने या बाबतीत खरं म्हणजे उत्तर दिलं पाहिजे. मला वाटते स्वतंत्रपणे असते, याच्यात हस्तक्षेप करायचं काही कारण नाही आहे. आता त्यांची कारणं दिलेली आहेत. आता सत्य काय आपल्याला माहीत नाही, त्याचा सरकार त्या ठिकाणी विचार करेल, सत्यताही लोकांसमोर येईल. परंतु मला वाटतं हा विषय नाजूक आहे, मराठा समाजाच्या भविष्याचा विषय आहे आणि त्याच्यामुळे सरकार गांभीर्यानं याच्यामध्ये त्या ठिकाणी योग्य तो मार्ग काढेल. राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येईल असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आधी सदस्यांनी राजीनामे दिले, आता मागासवर्गीय अध्यक्षांच्या समितीच्या त्या आयोगानं अध्यक्षांनी आहेत जस्टिस निरगुडे यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देऊन 8 दिवस होऊन गेले, पण सरकारनं आत्ता जाहीर केलेलं आहे. याच्यात काय लपवाछपवी चालली आहे ते पाहावं लागेल. पण आयोगावर विशिष्ट प्रकारचा अहवाल द्यावा यासाठी दबाव येत होता सरकारकडून, हे आता स्पष्ट झालेलं आहे. नव्यानं नेमली जाईल. मला असं वाटतं की ही शेवटी एक प्रोसेस आहे. राज्य निवडणूक मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जर राजीनामा दिलेला असेल तर त्याच्यावर त्यांच्याशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील आणि नव्यानं नेमायचं असेल तर नव्यानं देखील नेमला जाईल. मागासवर्ग आयोगातील या घडामोडींना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीची आणि त्याला ओबीसी संघटनांकडून होत असलेल्या विरोधाची पार्श्वभूमी आहे. सर्वेक्षण फक्त मराठा समाजाचं करायचं की सर्वच जातींचं करायचं यावरून आयोग आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यातून हे राजीनामा सत्र सुरू झालं. 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आयोगाला पत्र लिहिलं आणि मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी केली. मात्र आयोगाच्या अध्यक्षांसह बहुतांश सदस्यांच्या मते मराठा समाजाबरोबरच मागास प्रवर्गातील सर्वच जातींचं सर्वेक्षण करण्याची आणि त्यासाठीचे निकष एकच असण्याची गरज आहे. या आयोगाची मुदत फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. आता अध्यक्षांसह राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या जागी नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करणं, त्यांच्याकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आवश्यक ती माहिती गोळा करणं आणि त्याचवेळी आधीपासून ओबीसीमध्ये असलेल्या जातींवरती अन्याय न होऊ देणं असं दुहेरी आव्हान सरकारसमोर असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.